भेटली आई शपथ. तर नमस्कार मित्रांनो, मी अभि सावंत आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये खूपच भारी मजा येणार आहे, कारण आज आपण रात्रीच्या काळ्या कुट्टा अंधारात एकदम पारंपरिक पद्धतीने चांगल्या साईजचे खेकडे पकडलेत आणि त्यानंतर आपण पकडलेल्या खेकड्यांची सुंदर अशी साध्या सोप्या पद्धतीने एकदम चविष्ट रेसिपी सुद्धा बनवली. आणि त्यामुळे मित्रांनो, आजचा संपूर्ण व्हिडिओ खूपच भारी आहे, त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. थँक्स अ लॉट. तर मित्रांनो, आज आपण रत्नागिरीतील काळबादेवी इथे आलोय आणि आज आपण रात्री म्हणजे खाडीमध्ये खेकडे पकडणार आहोत आणि ते सुद्धा एकदम पारंपरिक पद्धतीने. तर आज आपल्यासोबत ओमकार आहे आणि त्यानंतर सूरज आहे, त्यानंतर नानू आहे आणि साहिल सुद्धा आहे. तर मित्रांनो, आजचा संपूर्ण व्हिडिओ खूपच भारी आहे आणि व्हिडिओमध्ये तर ओमकार आपल्याला खेकडे म्हणजे पारंपरिक पद्धतीने शिगेच्या साहाय्याने खेकडे कसे पकडतात हे ओमकार आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. मित्रांनो, आपण खेकडे पकडण्यासाठी एकदम परफेक्ट टायमिंगमध्ये इथे पोहोचलोय, कारण जे बिळात लपलेले खेकडे असतात ते समुद्राच्या पाण्याला भरती लागल्यानंतर त्या बिळामधून बाहेर पडतात आणि आपण इथे पोचायच्या अगोदरच म्हणजे समुद्राच्या पाण्याला 2 तास अगोदरच भरती लागली होती आणि आता जवळजवळ खाडीचं पाणीसुद्धा थोडंसं भरलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला त्या भरलेल्या पाण्यामध्ये नक्कीच खेकडेसुद्धा दिसतील. जर तुम्ही ओमकारच्या हातामध्ये बघितलात तर एक मोठी लोखंडी शिग आहे आणि या शिगेला गज असे म्हणतात. तर मित्रांनो, हिच्या पुढच्या बाजूलाच म्हणजे हिचं जे टोक आहे ते ग्राइंडरच्या साहाय्याने एकदम शार्प टोकेरी केलेलं असतं. त्यामुळे मित्रांनो, आपलं जे लक्ष आहे, आपलं जे खेकड्याचं टार्गेट आहे ते आपण एकदम अचूकपणे भेदू शकतो. भेटली आई शपथ, एक नंबर. भरलेली आहे बोल. आता इंटरव्ह्यू ती बंद कर, ती बंद कर. साईज पण मोठी आहे. तर मित्रांनो, आपल्याला एक पहिला खेकडा मिळाला आहे आणि ह्याची जर तुम्ही साईज बघितला तर एक नंबर साईज मिळाली आहे, म्हणजे बऱ्यापैकी मोठ्या साईजचा खेकडा मिळाला आहे. आणि ह्यामध्ये सुद्धा 2 प्रकार येतात, म्हणजे मेल आणि फिमेल, म्हणजेच बघायला गेलं तर नर आणि मादी असे 2 प्रकार येतात. तर आपल्याला मित्रांनो आत्ता मादी मिळाले, म्हणजे ती जर ओळखायची झाली तर तिच्या जर तुम्ही पाठच्या साईडला म्हणजे खालच्या साईडला बघितलात तर हा अर्धवर्तुळ आहे आणि यावरून ती मादी आहे असं लक्षात येतं. आणि त्याचबरोबर जर मेलचं बघायला गेलात तर हा जो पाठचा जो वर्तुळ असतो तो असं त्रिकोण टाईप असतो, थोडासा निमुळता त्रिकोण टाईप असतो, त्यावरून तो आपल्याला मेल आहे असं समजतं. तर समजा जर आपल्याला म्हणजे कुर्ल्या बोसतात जर आपल्याला त्यातूनच जर मेल मिळाला तर आपल्याला या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये ते सुद्धा बघायला मिळेल. तर आपण आता परत कुर्ल्या बोसायला जाऊया. तर मित्रांनो, आत्ता आपल्याला परत एक दुसरी कुर्ली भेटले आणि तिला ओमकार बोसतोय, म्हणजे शीग आहे त्याच्या हातात. एक नंबर शॉट.
हिची पण साईज जवळजवळ तेवढीच आहे ना ओंकार? हो तेवढी. ही पण मादीच आहे. ही पण मादीच आहे. हो. तर मित्रांनो आपल्याला जी दुसरी कुर्ली मिळाली ती सुद्धा मादीच आहे. मादीचं पण कवच मोठं असतं आणि हे डेंगे लहान असतात. मादीचं कवच मोठं असतं आणि डेंगे लहान असतात. त्यामुळे मादी समजते. नरचे डेंगे मोठे असतात आणि कवच लहान असतं त्यामुळे नर समजते. एक कुर्ल्यांचं समजण्याचं वैशिष्ट्य आहे. दाखव. एक नंबर. तिला डेंगा बहुतेक एकच आहे का? नाही, दुसरा डेंगा पाण्यात पडला. म्हणजे तू ज्यावेळेस तिला म्हणजे असं बोचायला गेलास त्यावेळेस तिने डेंगा गाळून टाकला. दाखव पाठच्या साईडने. तर हे बघा मित्रांनो ही सुद्धा मादीच आहे. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे हिच्या सुद्धा पाठच्या साईडला जो असा अर्धवर्तुळाकार जो आहे तो थोडासा मोठा आहे. मस्त. तर आपल्याला साधारण अर्ध्या तासामध्ये 2 कुर्ल्या मिळाल्यात आणि खूप अशा बऱ्यापैकी मोठ्या आहेत आणि दोन्ही सुद्धा मादे आहेत. गावला डेंगा डेंगू शोधायचा आहे तसं गावात भिजून काढू लागा. बघ दिसतोय का असं? ते बोतले ना मी. हा त्या अंदाजात म्हणजे कुर्ली गावली. तर मित्रांनो आता जी आपण कुर्ली बोचली होती तिचा डेंगा शोधतोय. म्हणजे एक डेंगा त्या कुर्लीलाच होता आणि दुसरा डेंगा गाळला नव्हता आणि हा बघा तो पण मिळालाय. साईड त्याच्या पायाखाली कुर्ली आहे. डेंगे. तर आता जी आपण कुर्ली बोचली होती हा तिचा डेंगा म्हणजे तिने जो गाळला होता बोचल्यानंतर तर तो सुद्धा आपल्याला मिळाला. आता हा डेंगा वर जाऊन त्या झाबळीमध्ये ठेवूया. ए नानू हा डेंगा पण ठेव. ओंकारने तो पण शोधून काढला. ओंकार हिरो आहे. नाही हा वेळ मोठा आहे. लय मोठा आहे. मग सोड वेळ बुजावू नको. तर अजून एक कुर्ली भेटले ओंकारला. बोचलीस? एक नंबर कडक. तर मित्रांनो ओंकार शिगेने या कुर्ल्याला कशा प्रकारे बोचतोय ते बघा. म्हणजे या पाण्याची विजिबिलिटी बघा तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे खूप कमी आहे आणि त्यातून या कुर्ल्यानं ओंकार बोचतोय. खरंच म्हणजे मस्त मजा वाटते. हिने पण डेंगा गाळला वाटतं. नाही हिला डेंगा नव्हताच. खेकड्यामध्ये पण 2 प्रकार असतात. एक काळी पाट आणि एक हिरवी पाट. ही हिरवी पाट आहे. हिरवी पाट. आणि आता आपल्याला कदाचित न आपल्याला मेल गावला आहे. मेल हा बघू. तर होय मित्रांनो आपण या कुर्लीमुळे म्हणजेच या खेकड्यामुळे एकदम डिटेलमध्ये ओळखू शकतो. कारण याच्या पाठच्या साईडला जर बघितलात तर थोडासा असा म्हणजे छोटा निमुळता त्रिकोण आहे
आणि नक्कीच हा मेल आहे, बरोबर ना ओंकार? होय होय, मेल आहे. मस्त. तर मित्रांनो, आत्ता रात्रीचे बरोबर 12 वाजलेत आणि आम्ही साधारण कुर्ल्या पोचायला 9:30-10च्या दरम्यान स्टार्ट केलं होतं आणि 2.5 तासामध्ये आपल्याला टोटल 3 खेकडे मिळालेत. तर आपल्याला जे टोटल 3 खेकडे मिळालेत त्या 3 खेकड्यांमध्ये 2 फिमेल आहेत, त्या काळ्या पाटीच्या आहेत, आणि एक जो आहे तो मेल आहे, तो हिरव्या पाटीचा आहे. तर मित्रांनो, हिरव्या पाटीच्या कुर्लीला मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात व्हॅल्यू असते आणि तिचं जे मार्केटमधलं महत्त्व आहे ते आपल्याला सूरज एकदम चांगल्या प्रकारे समजावू शकेल. तर सूरज, आपल्याला जी एक हिरव्या पाटीची कुर्ली मिळाली तिचं मार्केटमध्ये कशा प्रकारे व्हॅल्युएशन केलं जातं? हिरव्या पाटीची कुर्ली आहे ना, ती पर केजी 1600 रुपये जाते. आणि आपण ते काळ्या पाटीची म्हणतोय ना, ते 350 रुपये जाते. म्हणजे जी आपल्याला हिरव्या पाटीची जी कुर्ली मिळाली ती पर केजी तिला 1600 रुपये असा भाव मिळतो. आणि त्याचबरोबर ज्या 2 काळ्या पाटीच्या म्हणजे त्या फिमेल आहेत त्यांना पर केजी 350 ते 400 रुपयाचा भाव मिळतो, बरोबर ना? हो. तर मित्रांनो, हिरव्या पाटीच्या कुर्लीला मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात व्हॅल्यू दिली जाते आणि त्याचबरोबर काळ्या पाटीच्या कुर्लीला म्हणजे त्या हिरव्या पाटीच्या कुर्लीच्या तुलनेत खूप अशी कमी प्रमाणात व्हॅल्यू दिली जाते. म्हणजे तिचा भाव जो आहे तो खूप कमी प्रमाणात केला जातो. म्हणजे तिला पर केजी 350 ते 400 एवढाच भाव मिळतो आणि हिरव्या पाटीच्या कुर्लीला 1600 रुपये असा भाव मिळतो. तर मित्रांनो, आपल्याला टोटल 3 कुर्ल्या मिळाल्यात आणि आत्ता आपण थोडंसं म्हणजे आपल्या रेसिपी तर बनवायचीच आहे आणि आता वाजलेत 12. तर अर्थातच थोडीशी घाई लागली, पण आत्ता समोर जाऊन थोडंसं म्हणजे राऊंड मारून येऊया आणि बघूया की अजून एक आपल्याला कुर्ली मिळते काय. आणि त्याचबरोबर मित्रांनो, यामध्ये खूप कष्ट करावे लागतात, त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, व्हिडिओला पूर्ण शेवटपर्यंत बघा. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. हे काय आहे रे ओंकार, जाळं वगैरे आहे की नाही? हा प्रकल्प आहे शेवाळीचा. कसला शेवाळीचा? शेवाळ प्रकल्प. खड्ड्यातच पाय गेला. शेवाळ सुद्धा एक्सपोर्ट करतात. तर आत्तापर्यंत मित्रांनो आपण खाडीमध्ये अर्धा ते पाऊण तास फिरलो, पण आत्ता आपल्याला एकही कुर्ली दिसली नाही. आणि त्याचबरोबर जे खाडीचं पाणी आहे ते सुद्धा खूप जास्त प्रमाणात भरलं आहे. आणि आपल्याला ज्या आधी 3 कुर्ल्या मिळाल्या होत्या, 3 खेकडे मिळाले होते, त्याचीच आता आपण एक छानशी रेसिपी तयार करणार आहोत. तर जास्त वेळ तुमचा न घालवता आपण आता पटकन रेसिपीकडे वळूया. मित्रांनो, पहिल्यांदा आम्ही चूल पेटवण्यासाठी थोडीशी लाकडं गोळा केली आणि त्यानंतर आपल्या रेसिपीसाठी एक स्पेशल चटणीसुद्धा बनवायला घेतली. या डब्यामध्ये आधीच लाल तिखट मसाला, थोडीशी हळद आणि थोडंसं चवीनुसार मीठ ॲड केलेलं होतं. आणि त्यानंतर या चटणीची अजून चव वाढवण्यासाठी यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्टसुद्धा ॲड केली. मित्रांनो, हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलं आणि त्यानंतर त्यामध्ये एक अख्खं लिंबू पिळलं. मित्रांनो, ही चटणी जरी साध्या सोप्या पद्धतीची वाटत असली तरी या चटणीला एक वेगळीच अप्रतिम चव आली होती. चुलीतील लाकडाने एकदम व्यवस्थितपणे पेट घेतल्यानंतर आपण पकडलेले 3ही खेकडे त्या विस्तवात भाजण्यासाठी टाकले. मित्रांनो, या खेकड्यांना एकदम व्यवस्थितपणे शिजण्यासाठी किमान 8 ते 10 मिनिटे या विस्तवामध्येच ठेवायचं आहे. मित्रांनो, आता जर तुम्ही विस्तवात एकदम व्यवस्थितपणे बघितलात तर आपल्या खेकड्यांची कवच थोडीशी लालसर अशी झाली, म्हणजेच आपले खेकडे एकदम व्यवस्थितपणे शिजलेत.
सूरज कसे झाले? हे खेकडे आपण साध्या पद्धतीने एकदम बनवलेले आहे, पण जी आपण ही चटणी बनवली आहे ना त्यामुळे याला एक वेगळीच चव येते. एकदम म्हणजे एकदम मस्त अशी एकदम मस्त एकदम. साहिल कसे झाले? मस्त मस्त. जबरदस्त. मस्त. थँक्यू. कुठला मस्त जेवढा एक नंबर. अप्रतिम. मित्रांनो, आत्ता रात्रीचे 2:30 वाजता आहेत आणि थोड्या वेळापूर्वीच आपली रेसिपी बनवून तयार झाली. रेसिपी तर खूप अप्रतिम झाली होती. म्हणजे आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी बनवली होती, पण जे खेकड्याचं मांस होतं त्या आपण बनवलेल्या चटणीसोबत खूपच भारी लागत होतं. पण मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर आपली रेसिपी जी आज बनवायची होती ती खूप अशी वेगळ्या पद्धतीची बनवायची होती, पण आधीच खूप उशीर झाल्यामुळे आपण ती एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवली. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आपल्यासोबत खेकडे पकडण्यासाठी जे मित्र होते ते आधीच उशीर झाल्यामुळे लवकर घरीसुद्धा गेले. कारण तुम्हाला तर माहितीच आहे, आता रात्रीचे 2:30 वाजतात आणि खूप म्हणजे उशीरच झाला होता. तर मित्रांनो, याचा जो पुढचा व्हिडिओ असेल तो नक्कीच आपण म्हणजे चांगला बनवण्याचा प्रयत्न करू. आणि हा व्हिडिओ आणि त्याचबरोबर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. आपण आता लवकरच भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.